गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती। भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमावत होती। आणि त्या दिव्याची रमावत होती। माता रमाईची तब्येत अचानक खराब होते। बाबासाहेब विदेशात असतात आणि जसा बाबासाहेबांना तार जाते तसे बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात। जसे परत येतात तर माता रमाई खाटेवर पडलेली असते। जशी खाटेवर पडली असते तसेच बाबासाहेब येतात आणि रमाईचं डोकं उचलून आपल्या मांडीवर घेतात आणि तिला कुरवाडीत म्हटलात, रामू अगं रामजी बाबा गेले पूर्ण घराचा भार पुसायला, जर आज तू सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल ग रामू, मला सोडून जाऊ नको। बाबासाहेबांना रमाई म्हणते बाबासाहेबांना, साहेब मला तुमच्या हाताने पाणी प्यायचंय, मला आखरीचं पाणी पाजा। बाबासाहेब म्हणतात नाही रामू, आखरीचं म्हणू नको, तू माझी खूप सेवा केली। अगं मी विदेशात असताना गंगाधर मेला तरी मला पत्र लिहिते की साहेब आम्ही फार आनंदात आहोत, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अभ्यासाकडे लक्ष द्या। ती मोठा त्याग, खरंच रामू तू मला खूप साथ दिला, पण आज मला आखरीचं पाणी म्हणू नको ग। म्हणून बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ते अश्रू माता रमाईच्या चेहऱ्यावर पडतात। माता रमाई वर बघते तर साहेबांच्या डोळ्यात तिला पाणी दिसते, तेव्हा माता रमाई म्हणते कि देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, अगर मैं जीते जी नहीं देख सकती तो मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए। इतिहासात लिहिणारी शाही दिसत नाही, अंधार मातला हा काही दिसत नाही। मनोज राजा असतील अनंत स्त्रिया धरेवर, पण मा रमा सारखी मला आई दिसत नाही, मा रमा सारखी मला आई दिसत नाही। तुम्ही बुद्ध घ्या, बुद्धाची नजर पाहिजे मला, करुणा आणि मैत्रीचा गजर पाहिजे मला। मनोज राजा कुठलेच ऐश्वर्य नको मला, फक्त रमाईच्या माईचा पदर पाहिजे मला, माईचा पदर पाहिजे। माता रमाई बाबासाहेबांना म्हणते की साहेब मला तुमच्या हाताने पाणी पाजा, साहेब मला पाणी पाजा। बाबासाहेब रमाईला जवळ घेतात, तेव्हा माता रमाई काय म्हणते लक्ष असते, दिवस संपले देहाचे, दिवस संपले देहाचे, याची मला जाण,
मनापासून आभार मानते. त्या सर्वांना म्हणते की माझ्या रमाईकडे लक्ष द्या. ज्यांनी पैसे नाही दिले त्या माय मावल्यांना सुद्धा म्हणते माझ्या रमाईवर लक्ष द्या. दिवस संपले देहाचे, दिवस संपले देहाचे, याची मला जाण. रमाई म्हणते बाबासाहेबाला, पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या. सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है, मेरे माँ से पूछा है. पाणी पाज साहेबा मजला जाऊ द्या. यशवंत उरला एका. राजरत्न इंदू रमेश आणि गंगाधर 4 लेकरं मेले. एकच वाचला होता यशवंत. तरी माता रमाईने कधीच साहेबाजवळ कंप्लेंट केली नाही. कशासाठी? एका गोळीसाठी आणि एका इंजेक्शनासाठी. विचार करा त्या महामानवाचं मन कुठे असेल. राजरत्न इंदू रमेश आणि गंगाधर. सगळ्यात आवडता मुलगा बाबासाहेबाचा राजरत्न. राजरत्न सुद्धा औषधीला पैसे नव्हते म्हणून राजरत्न मेला. आणि राजरत्न जेव्हा मेला तर त्याच्या कपनाला पैसे नव्हता. त्याला रमाईचा पदर फाडला आणि पुराण्या शेवामध्ये माता रमाईच्या पोराला गाळलं. विचार करा तुम्ही कसा दिवस काढला त्यांनी. पाणी पाज साहेबा मजला जाऊ द्या. उरला एका. यशवंत उरला एका, याला जवळ घ्या. यशवंत उरला एका, याला जवळ घ्या. रमाई म्हणते की आपले 4 लेकरं तर गेले, एकच यशवंत वाचला. त्याला दूर करू नका साहेब, त्याला जवळ घ्या. यशवंत उरला एका, याला जवळ घ्या. यशवंत उरला एका, याला जवळ घ्या. माझ्या नंतर याच्यावरती ध्यान तुम्ही द्या. माझ्या नंतर याच्यावरती ध्यान तुम्ही द्या. माझ्यावरचं ध्यान तुम्ही द्या. गेल्यावर मी आपल्या जीवाचे, गेल्यावर मी आपल्या जीवाचे करू नका रान. पाणी पाज साहेबा मजला जाऊ द्या. यांच्याकडून 500 रुपयाचे भेट आले. मला खूप खूप धन्यवाद. पाणी पाज साहेबा मजला जाऊ द्या.
होतीये. ज्यांना मायबाप आहे त्यांना माहित नाही, ज्यांना मायबाप नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय. कारण जेव्हा मदर डे येते तर पूर्ण फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब सगळं भरलेलं असते. आई तुझा आशीर्वाद, माझी आई अशी. आणि जे फेसबुकवर स्टोऱ्या टाकतात त्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये असते. विचार करा तुम्ही. म्हणून म्हणायचं की माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती, एक माँ पाली नहीं जाती. पानी पाजा साहेबा मजला जाऊ द्या ज्यांनी माय बापाचं केलं त्याला जीवनात कमी पडत नाही. ज्यांनी माय बापाचा वाखा केला त्याला जीवनात पुरत नाही, त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि जो माय बापाचा करेल तो भिकारी जरी असेल तरी त्याच्या माडीला कळस चढल्याशिवाय राहत नाही. आणि जो माय बापाला बेमान झाला त्याची माडी तुटून पडल्याशिवाय राहत नाही. इमानदारीच्या सांगतो. माझी आई खरंच मला समाजाचा खूप आशीर्वाद आहे. सीझन जसं सुरू झालं माझा 1 एप्रिल पासून माझी माय खूप सिरियस आहे. 2 महिने झाले. आज हा कार्यक्रम झाल्याबरोबर उद्या सकाळीच मी अमरावतीला जाणार आहे. इथूनच जशी जाणार आहे सरळ अमरावतीला. कारण एक आखरीचा तिचा काल फोन आला मला, बाई तुझं सीझन झालं, आतापर्यंत मी तुझ्यासाठी जीव ठेवला, आता मी राहील किंवा नाही राहील, आखरीची एकदा माझ्या भेटीला आहे. म्हणून मी त्या दीपाली ताईला म्हटलं, ताई मी 12 वाजता निघून जाईल, बरं माझ्या माईच्या भेटीला जायचं आहे. होऊ शकते जाईपर्यंत जर नाही वाचली तर मला आखरीची भेट सुद्धा माझी होणार नाही. म्हणून जाईल 2 शब्द सुद्धा बोलेल. सीझन मध्ये पूर्ण समाजाचा आशीर्वाद मागितला. पुऱ्या समाजाला म्हटलं की मला एवढा आशीर्वाद द्या की माझी माय फक्त सीझन भर नाही मेली पाहिजे. कारण सीझन मध्ये मेली तरी मला मैत्रीवर जाता येणार नाही. कारण एका मायसाठी माझ्या हजारो मायला मी नाराज करू शकत नाही. माझी माय जरी एकटी बिमार असेल पण माझे हजारो माया माझी वाट पाहतात. माझे दूर कार्यक्रम आहे भगवंता. जर माझ्या मायला काही झालं तर मला 2 अश्रू सुद्धा वाहता येणार नाही. 20 वर्ष माझ्या जवळ राहिली. आणि आई आता मराच्या वक्ती 2 महिने झाले माझ्या भावाकडे गेली आणि तिथं गेली आणि तिथंच बिमार पडली. आणि हाताने हेल्दी आहे अंगाने म्हणून पडली, पाय मोडला म्हणजे उठला सुद्धा तिच्याकडून होत नाही. आणि 2-3 महिने झाले जेवण सुद्धा, जशी इथून गेली जेवण सुद्धा बंद झालं. म्हणजे भावाचा फोन आला कधी वाजला तसं वाटते आई गेली तर नाही. पण उद्या मी निवांत माझ्या मायजवळ जाणार आहे. म्हणजे माझ्या समाजाचा आशीर्वाद आहे मला. म्हणजे मी एवढी पापी बाई नाही. मला असं वाटत होतं की मी एवढ्या वर्ष माझ्या मायचं केलं, मराच्या वक्ती माझे हात पडतील नाही का भगवंता, मला जायला मिळणार नाही का. पण बघा माझी माय आज प्रोग्रामला येता येता एक शब्द बोलली, ये मी तुझी वाट बघत आहो, तू ये पर्यंत मी जात नाही. बस माझ्यासाठी खूप काही झालं. कारण जेव्हा घराच्या बाहेर निघायची तर पूर्ण वाजवणाऱ्याला माहित आहे गाडीपाशी गाडी घेऊन गाडी टेकोट यायची. माय पायी मी घसरण गेट पासून कशाला येतं तरी गेट जोड यायची आणि माझ्याकडे किवल्या तोंडानं बघायची, म्हणायची लवकर यायची बाई. म्हणून चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना, कोई बोले झुमके लाना. एक मेरी माँ ऐसी थी यारो मेरे घर में, जो मेरे गाड़ी के पास आके कहती थी कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी.
20 वर्ष मी लोकांना सांगायचे की माझी माय माझ्याजवळ राहते. कोण्याच लेकराची अवकाश नाही माय बापाला वागवायची. माझी माय माझ्याकडे राहत नव्हती, मीच माझ्या मायकडे राहत होती. कारण माझी काय अवकाश आहे माझ्या मायला वागवायची. कारण मुन्नाबाई आली होती माझ्या घरी, दीपाली ताई आली होती, नालंदा ताई आली, सुषमा ताई आली. त्यांना विचारा, माझ्या बंगल्यावर वर लिहिले आहे भीमाची वाघीण आणि खाली जे पाटी आहे त्याच्यावर लिहिलं आहे मा मनकरना प्रसन्न. मला बरेच लोक प्रश्न करतात. सोनू गजबे 150 रुपये आले. रमाईच्या गीतावर खूप खूप धन्यवाद. प्रश्न करतात की दीदी वरती तुमच्या भीमाची वाघीण लिहिलं आहे आणि खाली मा मनकरना प्रसन्न कोण होय, कोण्या देवीचं नाव लिहिलं. मी त्यांना सांगते हे मा मनकरना प्रसन्न ही कोण्या देवीचं नाव नाही दादा. हे त्या देवीचं नाव आहे जिनं मला हे दुनिया दाखवली, जिनं मला या दुनियात माझं संगोपन केलं. ती म्हणजे माझ्या आईचं नाव आहे मा मनकरना. तर मी माझ्या घराच्या पाठीवर लिहिलं मा मनकरना प्रसन्न. खरंच हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती. हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती. सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, हालांकि मेरे माँ को सिलाई. पानी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण. दुआओं का तुम आसरा लेके निकलो, ये माना कि जिंदा नहीं है तुम्हारी माँ. पड़ोसी के माँ से दुआ लेके निकलो, पड़ोसी के माँ से दुआ लेके निकलो. पानी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या यांच्याकडून मला पुन्हा 500 रुपयाची भेट आली. आतापर्यंत तुम्हाला माहित आहे प्रत्येक ठिकाणी तो दादा येऊन खूप काही असं सप्रेम भेट देऊन जाते. त्यांनी पुन्हा मला मुलाच आहे पण हे तर तुझं आहे नाही. त्रिगेश घेतलं ना मी. त्रिगेश अशोक लोणारे, सुरेश खोबरागडे, ग्रामसेवक भावट यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली मला रमाईच्या गाण्यावर. त्रिगेश अशोक लोणारे, हा त्या माझ्या दादाच्या मुलाच्या नावाने त्यांनी मला 500 रुपये दिले. खूप खूप धन्यवाद. सुनील नंदागौडी, केंद्र प्रमुख वनी यवतमाळ, पत्नीच्या मुक्ती प्रीतस हल्ली ताई जामखेड यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली रमाईच्या गीतात. विश्वास भाऊ लोणारे यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट आलं मला. खूप खूप धन्यवाद. पाणी पाजा साहेबा. तसेच आमचे दादा बाबासाहेब आंबेडकर सर्कल अध्यक्ष पहिला मंगेश जनबंधू यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट आली रमाईच्या गीतावर. खूप खूप धन्यवाद. चिमणी आली बाबा, नाव सांगा. अंशिका. माझ्या चिमणी अंशिकाकडून 100 रुपयाची भेट आली मला रमाईच्या गीतावर. खूप खूप धन्यवाद. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या प्राण. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या. पाणी पाजा साहेबा मजला जाऊ द्या. तुम्हाला माहित आहे प्रत्येक गाडीवर लिहिलं असते आई तुझा आशीर्वाद, माँ की दुआ. बाबा तुझा आशीर्वाद फार कमी असते, बरोबर की नाही. कारण
दूध गरम करून देणारा लेकराला आई दिसते, पण दुधासाठी पैसे नसले तरी दुकानात जायचं आणि दुकानातून उधार दुधाचं पाकिट आणणारा तो बाप मात्र लेकराला दिसत नाही. म्हणून म्हणायचं आहे, जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. जो बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. जो बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. माँ रखती है 9 महीने कोख में, पर जो 9 महीने अपने दिमाग में ढोलता है वो बाप होता है. जो 9 महीने अपने दिमाग में ढोलता है वो बाप होता है. घर में जब सबके जूते आते हैं, बाप के तलवे खींच जाते हैं. अपने आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है. बाप रखवाला होता है, बाप निवाला होता है. बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है. बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है. बाप करता है कहता नहीं, बाप करता है कहता नहीं. और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता नहीं, बाप इस दुनिया में रहता है. पानी पाजा साहिबा वतला जाऊ द्या संपादक मिलिंद भाऊ नरांडे यांच्याकडून या रमाईच्या गीतात पुन्हा मला 1000 रुपयाची भेटाली. बाप कसा असते, कारण बापासारखा देव माणूस नाही, खरंच सांगतो तुम्हाला. पण आई उगीच आपल्या बापाला बदनाम करून ठेवलं. लेकरांना काय केलं, बाबाला सांगेल इच्छापणा करू नको, बाबा मारेल बरं, बाबाला सांगेल, नाही तर मी पप्पाला सांगेल, पप्पा तसं करू नको. उगीच लेकरांना, कारण बापासारखा खरं देव माणूस नाही आहे. इतकं प्रेम करते बाप लेकरावर, कारण आमच्यासोबत जेवढे आहे तेवढे बाप आहे. सर्वप्रथम बँजीवर माझे जे आहेत 2 पोरं आहेत त्यांना, आणि गव्हर्नमेंट सर्वंट आहे आमचे बँजीवाले. पण इकून गेले ना, बायको असून साली असून सगळे असून लेकराचं सूप पासून तर आंघोळ पासून 4 दिवसाची नाही 1 महिन्याची झोप असली तरी सगळे लेकराचं करून लेकराला गाडीत बसून फिरवायला नेते. त्यालाच बाप म्हणतात. हे पहा माझ्या सोबत तबल्यावर जे भीमा, काय नाव आहे, दमाबाई भीमराव खोबरागडे यांच्याकडून मला 100 रुपयाची भेट आली. हे पहा माझ्या जे तबल्यावर आहे सोनू घरडे, मातांग समाजाचा माणूस आहे, बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आमचे काही लोक हरामखोर लोक, आम्ही महागाव, चंबाराव, डावकीराव, पारदेव या नावानं जगतात. काय आम्ही मारदेव, महागाव, पारदेव, महाराव, चंबाराव आणि बाबासाहेबांच्या सगळ्या सुविधा घेतात. मग तुम्हाला जे भीम मनाची त्यांना लाज वाटते. मग जे भीम मनाची लाज वाटते तर बाबासाहेबांच्या सुविधा घेऊ नका ना, रमाई आवास योजना घेऊ नका ना. घरं कशी पाहिजे तुम्हाला, तुमच्या लेकराला स्कॉलरशिप कशी पाहिजे, समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये पोरीला कसं ठेवता, तेव्हा तुम्हाला लाज वाटत नाही. आणि जे भीम करायच्या वक्ती यायला लाज वाटते. आम्ही बौद्ध थोडी हो माय म्हणते, आम्ही दुसरा. अरे बाबासाहेबांना 18 पगड जातीसाठी संविधान लिहिलं. हे पण मातांग समाजाचा व्यक्ती बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, लग्न सुद्धा बुद्ध पद्धतीनं केलं, 2 पोरं त्याला. याच्यासारखा बाप मी बघितला नाही. सर्वांना घेतलं. बायको कशी असो तरी दिदी लेकर माय सोन्यासारखी आत म्हणते, माझे लेकर एवढे चांगले आहे. त्या लेकरासाठी बायकोच्या 50 गलत्या माफ म्हणते दिदी. खरंच बाप कसा असते. हे पण माझ्यासोबत हा बाप आहे, 2 पोरीचा बाप आहे, एका मागे एक झालेला 2 पोरी. हा पहिले म्हणे मला पोरग पाहिजे म्हणे, आता पोरी तेवढा जीव आहे की आमच्या संग 15 दिवस जर प्रोग्रामाला आला तर रस्त्यात गाडीत पोरीची तारीफ करू करू याच्या तोंडात फेस येते. माई पोरगी अशी, माई पोरगी तशी. पॅडवाला एकच आहे त्याला नमोद, एवढं हुशार लेकरू आहे. बाप कसा असते, बाप आहे. फक्त हेच आई बुखाय पांडव पडतो, याचं काहीच नाही. बुरळा या काय म्हणते, हा नाही वाजवता नाही, होईल ना त्याला, होईल. हेच आहे कवर आहे, फक्त कवऱ्याचा बुवारा व्हायचा आहे. बाकी हे सगळे बाप आहे. बाप कशी असते सांगण्याचं तात्पर्य माझे की मी बाप बघितला, बापासारखा गरीब माणूस नाही कोणी. उगीच आम्ही बापाला बदनाम करतो, असं करू नको बाबा मारेल, तसं करू नको बाबा मारेल. खरंच, कारण एका आश्रमात गेली मी जेव्हा दीक्षा इथं होती बोधगयाला चिवरवर, एका आश्रमात गेली. त्या आश्रमामध्ये मला असं वाटलं की मी काहीतरी माझे तिथं दान द्यावं, तर मी गेली आश्रमात. त्या आश्रमाच्या पायरीवर एक म्हातारी आणि एक म्हातारी बाबा बसली होती. एक मायसारखी म्हातारी होती. माय जय माय माय
मामाईनं मला मामासाठी एकदा टाळ्यांचा कडकाट होत्या तेव्हा मामाईनं 200 रुपयाची भेट दिली मला. एका आश्रमात गेली मी. सर्व माझ्या भावांना विनंती, माझ्याकडे लक्ष द्या. सर्व भीम सैनिकांना आश्रमात गेली तर त्या आश्रमाच्या पायरीवर, वृद्ध आश्रमाच्या पायरीवर एक म्हातारा आणि म्हातारी बसले होते. एक बाबा एक आई. मी त्यांना विचारलं, आई बाबा जेवलेत का? आई बाबा जेवलेत का? म्हातारीने मला बघितलं आणि खाली मान टाकली. पण म्हातारे काय बोलले? ते बाबा बोलले, मी त्यांना विचारलं, आई बाबा जेवलेत का? तर ते बोलले, काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला. काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. काय सांगू बेटा, माझ्यावर देवच कोपला. 4 पोराचा बाप रात्री उपाशी झोपला. अरे वंशाला दिवा पाहिजे म्हणून कित्येक नवस केले देवाकडे. देवानेही प्रसन्न होऊन वंशाला 4 दिवे दिले. देवाने प्रसन्न होऊन वंशाला 4 दिवे दिले. अरे वंशाचा दिवा जवळ जास्तच तापला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. शाळा शिकून पोरांना खूप मोठं केलं. त्यांच्या नोकरीसाठी सावकाराकडे शेत लिहून दिलं. आयुष्यभर पोराला तळ हाताच्या पोरावाने ठेवला. शेवटी बायकोचं ऐकून थोरला माझ्या अंगावर धावला. आता वाट पाहतो मरणाची, माहित नाही देव कुठे लपला. माहित नाही देव कुठे लपला. अरे 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. 4 मुलाचा बाप रात्री उपाशी झोपला. पाणी पाजा साहेबा मजला. यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली मला रमाईच्या गीतावर. खूप खूप धन्यवाद. हर्षल किराणा कारतुल्ले यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली या रमाईच्या गीतावर. तसेच बँजू वादक यांना सुभाष चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. 100 रुपयाची भेट आली त्यांच्याकडून. तसेच धन्य झाले मी या जीवनी भाग्य लाभले हो. धन्य झालो मी या जीवनी भाग्य लाभले हो. नाव वर्षाची असता तुम्ही लाभले हो. नाव वर्षाची असता तुम्ही लाभले हो. नाव वर्षाची असता तुम्ही लाभले हो. प्यारी
आईचा चष्मा फुटते आणि ती आई म्हणते बेटा माझा चष्मा फुटला रे, मला काही दिसत नाही, माझा चष्मा करून आण. मुलगा म्हणते आई या महिन्यात जरा माझा हात तंग आहे, पुढच्या महिन्यात मी नक्की तुझा चष्मा करून आणते. पुढचा महिना येते, पुन्हा आई म्हणते बेटा मला काही दिसत नाही रे, माझा एवढा चष्मा फुटला, माझा चष्मा करून आण. सून म्हणते काय गरज आहे तुमच्या आईला चष्म्याची, कोणचं काम करते तुमची आई, सर्व आयतं देतो आयतं खाते, एका जागी बसली राहते, कशाला चष्मा पाहिजे तुमच्या आईला. तेव्हा ती आई म्हणते की काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. किसको शौक है दुनिया देखने का है मेरे लाल, चश्मा लगा के मैं तेरी सूरत देख सकती थी, मैं तेरी सूरत. पानी पाजा साहेबा मधला नाव द्या, पाणी पाजा साहेबा मधला नाव द्या, पाणी पाजा साहेबा मधला नाव द्या. माझे पॅड मास्तर खरंच महाराष्ट्रामध्ये पीस नाही त्याच्यासारखा. हितेश पाटील, त्याला सगळे श्याम पाटील म्हणतात आणि त्याची तारीफ करायची गरज नाही. त्यांनी या आईच्या शेअरवर मला 500 रुपयाची भेट दिली. कारण जेव्हा मोठ्या लायण्याला न वाजते तर एक वेगळा आनंद होते, पण लायण्या जेव्हा मोठ्याला न वाजते एक वेगळी फिलिंग येतो. म्हणून माझ्या हितेशचे खूप खूप मनापासून आभार. गौतम मुके कातुरी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आणि खूप खूप धन्यवाद. रमाईचं शेवट गाते लक्ष असू द्या. मिटले मिटोडे मिटले मिटोडे मिटोडे मिटले मिटोडे मिटले मी डोळे मिटले, मी डोळे मिटले, मिटले मिटोडे झाली चालता हसवास. मिटले मी डोळे झाले चालना श्वास. कानामध्ये किंचाळ येती कसले आवाज. कानामध्ये किंचाळ येती कसले आवाज. कानामध्ये किंचाळ येती कसले आवाज. दीपकाची ज्योत मी आणली, दीपकाची ज्योत मी आणली, घेरली कळानं. पाणी पाजा साहेबा मधला, जाऊ द्या आपला. जाऊ द्या माझी माय खूप साधी भोळी होती माता रमाई. एक दिवस तिच्या बाजूचा मुलगा बिमार पडला आणि त्या मुलाची आई बोलली रामू माझ्या पोराची तब्येत खराब झाली, मला काही पैसे देशील का. रामू बोलली हो देईल ना, का पैसे देणार नाही. रमाईनं जेव्हा आपल्या पिशवीत हात घातला, जे काय ना ते विद्या देश भरतात, नागपूरहून आलेल्या माझ्या ताईनं या रमाईच्या गीतावर 100 रुपये दिले. जय भीम. सरला ताई कांबळे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाले खूप खूप धन्यवाद. माता रमाईला त्या बाईने विचारलं रामू माझा मुलगा बिमार पडला, मला काही पैसे देशील का. माता रमाई बोलली हो देईल ना, का देणार नाही. पण जेव्हा माता रमाईने आपल्या पिशवीत हात घातले तर रमाईपाशी एकांना सुद्धा नव्हता. रमाईने विचार केला, मी म्हटलं की यांना पैसे देतो, नाही दिले तरी बाई मला काय म्हणे. माझी साधी भोडी रमाई विचार करत बसली, आमच्या साहेबांना सगळे डॉक्टर म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मग आमचे साहेबच तर डॉक्टर आहेत, दुसऱ्या डॉक्टरकडे न्यायची काय गरज आहे. साहेब येऊ द्या, साहेबाला त्यांना गोळ्या इंजेक्शन द्यायला होते. जसे बाबासाहेब येतात रामो मला पाय धुवायला पाणी दे. रमाई म्हणते साहेब ते पाय धुवायचं वगैरे राहू द्या, तो बाजूचा पिंड्या बिमार पडला, त्याला औषध द्या, गोळ्या द्या. बाबासाहेब बोलले काय बोलते रामो, मी कसं का गोळ्या औषध देऊ. हा तुम्हाला सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात ना, मग तुम्ही त्यांना गोळ्या इंजेक्शन द्या. बाबासाहेब बोलले रामू अगं मी माणसाचा डॉक्टर नाही. हा माणसाचे डॉक्टर नाही, मग कशाचे डॉक्टर आहात तुम्ही. बाबासाहेब बोलले रामू अगं मी माणसाचा डॉक्टर नाही रामू, मी पुस्तकाचा डॉक्टर आहे. पुस्तकाचे डॉक्टर, पुस्तकाला कधी ताप येते का, पुस्तकाचं कधी डोकं दुखते, पुस्तकाचे कधी हातपाय दुखतात काय. साहेब मला तुम्ही चिवत्या बनवता.
तुम्हाला काय वाटते जे दे, जे दे. सुजाता ताई वासने या माझ्या ताईकडून रमाईच्या गीतावर 500 रुपयाची भेटायली मला खूप खूप धन्यवाद. बाबासाहेबांना बोलले पुस्तकाला कधी ताप येते, पुस्तकात कधी डोकं दुखते, पुस्तकाचे कधी हातपाय दुखतात. काही साहेब मला तुम्ही साधं भोळं समजता. तुम्हाला काय वाटते तुमची रामू अनफळ गवार आहे, मला समजत नाही. बाबासाहेब बोलले काय बोलते रामू. बाबासाहेब एक वेळा तिला समजावलं, 2 वेळा. नंतर बाबासाहेब चिडले, बोलले रामू काय बोलत आहे तू. बाबा लेकराला इंजेक्शन द्या, पोराला इंजेक्शन द्या. मग रमाई बोलले मग बाबा साहेब तुम्ही डॉक्टर आहात की. तेव्हा बाबासाहेब बोलले रामू मी माणसाचा डॉक्टर नाही. मग बाबासाहेब रमाई बोलले तुम्ही माणसाचे डॉक्टर नाही तर काय जनावरांचे डॉक्टर आहात का. तेव्हा बाबासाहेब चिडले आणि बाबासाहेब बोलले रामू मी माणसाचा डॉक्टर नाही, मी जनावराचा डॉक्टर नाही. मी तुला सांगितलं मी कशाचा डॉक्टर आहे. कारण जर एखादी बिमारी माझ्या लेकराला माझ्या माणसाला छिवली तर माझे फक्त 10 किंवा 100 लोक मरतील ग. जर एखाद्या कोणता रोग आला, माझ्या मनुवादी कोणता रोग माझ्या समाजाला छिवला तर माझे 100 लोक मरतील ग. पण मनुवादी विचाराचं एक जरी पुस्तक माझ्या समाजाला छिवलं तर माझा पूर्ण समाजच मरेल ग रामू, माझा पूर्ण समाजच मरेल ग. म्हणून हा बाबासाहेब माणसाचा डॉक्टर नाही, कोणा जनावराचा डॉक्टर नाही. हा बाबासाहेब फक्त आणि फक्त पुस्तकाचा डॉक्टर आहे. रामू मी फक्त पुस्तकाचा डॉक्टर आहे. पाणी पाजा साहेबा जाऊ द्या